फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। परम हाऊस भालचंद्र महाराज यांचा 122वा जन्मोत्सव सोहळा 4 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे। याबाबतची माहिती परम हाऊस भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी भालचंद्र महाराज मठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थेचे विश्वस्त मुरलीधर नाईक, गजानन उपरकर, दादा नार्वेकर, सचिव निवृत्ती धडाम, नागेश मुसळे, व्यवस्थापक विजय केळुसकर आदी उपस्थित होते। जन्मोत्सव सोहळा 4 जानेवारी म्हणजे रविवारपासून 8 जानेवारी गुरुवारपर्यंत 5 दिवस संपन्न होणार आहे। त्यानिमित्ताने दरवर्षाप्रमाणे सुरुवातीला 4 तारखेला सत्यनारायणाची महापूजा, नंतर बुधवारी सकाळी 5:30 वाजल्यापासून सुरुवात होणार काकड्या आरती झाल्यानंतर समाधी पूजा, अभिषेक, त्यानंतर सर्व भक्त कल्याणार्थ परम हाऊस भालचंद्र महाराज स्वाहाकार, नंतर 12 ते 3 आरती महाप्रसाद, नंतर भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रम। आणि बुधवारी हे सगळे 4 दिवस साधारणतः याच प्रकारचे उत्सव हे असते कार्यक्रम। बुधवारी 7 जानेवारीला रक्तदान शिबिर, त्यात आम्ही 122 रक्तदानांचे रक्तदान संकल्प आहे। मागच्या वर्षी 121 होता, तो 121 झाल्यानंतर आम्ही स्टॉप केला। यावर्षी 122 जणांचा संकल्प आहे। त्यानंतर गुरुवार मुख्य दिवस 8 जानेवारीला परम हाऊस भालचंद्र 122वा जन्मदिवस, त्याविषयी नियमाप्रमाणे काकड आरती, समाधी पूजन, जपानुष्ठान, सकाळी 8 ते 9 भजने, लघुरुद्र समाधीवरती, आणि 9:30 ते 12 जन्मोत्सवाचं कीर्तन हरिभाऊ श्री भाऊ नाईक वेतोरे दरवर्षीप्रमाणे। नंतर दुपारी 12 वाजता भालचंद्र महाराजांचा जन्म, तर आरती महाप्रसाद, संध्याकाळी 5 वाजता भालचंद्र महाराज यांच्या पालखीचे घोडे, त्याचप्रमाणे उंट आणि वारकरी संप्रदायाच्या समोर शहरातून भव्य मिरवणूक, हे सगळे नेहमीप्रमाणे होतील। आणि काही 4 वाजल्यापासून 7:30 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। पहिल्या रविवारी शाळा कुणकेश्वरचे समय नृत्याविष्कार फार चांगला आहे। 14 गीतांवर त्यांनी मुलांचा कार्यक्रम बसवला आहे आणि तो बघण्यासारखा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या शाळा नंबर 3चे आहे। मंगळवारी मनोज भालचंद्र मेस्त्री यांचे गुरुवंदनचे विशेष म्हणजे गायन, भावगीते, अभंग, नाट्य वगैरे मैफली आपल्या सगळ्यांना बघायला आवडेल। आणि बुधवारी शामराव हायवेकर कणकवली प्रस्तुत भक्ती संगम, नाट्य संगम, लोकगीताचा मधुर कार्यक्रम, याची संगीत संध्या चालू होईल। याप्रमाणे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पाडतील। विशेषतः तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे काय, यावेळी आपण सर्वांनी आवाहन करून दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव बाजारपेठेत करावा असे आम्ही आवाहन केलं आहे, पण आपल्याकडे झालं तर बरं होईल। परंतु त्यात दरवर्षाप्रमाणे एक गोष्ट गेल्या वर्षापासून जरा खटकते, म्हणजे कसं की जी स्पर्धा घेतली जाते त्याला आमचा सक्त विरोध असतो। हे करावं, दीपोत्सव करावा, अगदी 5 दिवस दिवाळीचे टाईम, मग सांगून राहा, हे रंग हे घालून रांगोळी आकाशकंदी लावून, परंतु जे स्पर्धा घेतल्या जातात त्याला आमचा विरोध म्हणजे एकचसाठी की
त्याला जी रक्कमा जमवल्या जातात मोठमोठ्या, यावर्षी सुद्धा त्यांनी काही 25,000 रक्कमा जमवल्या आहेत. त्यातला एकही रुपया ते आमच्याकडे देत नाही, बाहेरच्या बाहेर खर्च करतात. उद्या कोणीतरी एखाद्याने जर तक्रार केली की पावतीने तर हे पैसे जमवतात आणि कार्यक्रम करतात, तर आम्हाला होय म्हणावं लागेल आणि त्याच्यात संस्थेचं फार मोठं हे होईल. त्यामुळे आम्ही त्याला सहमत नाही. तर त्या दृष्टीने आपणही त्याच्यात खुलासा करावा की स्पर्धेच्या दृष्टीने आमचे संस्था त्यात सहभाग नाही, म्हणजे बक्षीस समारंभ हे याच्यात बक्षिसं वाटतात. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, यावर्षी आम्ही आता ह्या आमच्या वास्तूला जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. 50 वर्षात मध्यंतरी परिस्थिती असेल, एक 25 वर्षापूर्वी लिकेज व्हायचं आणि लिकेज म्हणजे लाईटचं बटन दाबायला गेलं ते शॉक लागायचा, आत पाणी होतं. त्यामुळे त्याचं हे नवीन कनेक्शन केलं. त्यात आमच्या मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टरने वसईचे कोणतरी उरणचे हे आणले कारागीर, त्यांनी ते काम केलं. त्यात वरती हे चिप्स बसवत पण ते करताना जवळजवळ 8-10 ट्रक बटेलावरती गेलं. म्हणजे रेती म्हणा, सिमेंट म्हणा, वाळू विटांचे तुकडे, त्यात काळा गुळ 10-15 ढेपायचे पातळ पाणी घेऊन मिक्स करून त्यांनी ते लावून त्याच्यावरची, पण त्याचा परिणाम असा आला की त्यापासून सगळं लिकेज पूर्ण बंद झालं. पण त्याला आता काय झालं आहे, खाल्लं काय किंवा तरी एक कोसळल्यानंतर आतल्या शिगा दिसतात. काही जणांचं म्हणणं म्हणजे काय, त्याचं आता आयुष्य संपत आलं आहे, तर लोड आता त्याला सहन होत नाही, तेव्हा तुम्ही नवीन आता बांधकाम करा, पुढचा इमारतीला जरा. तर त्या दृष्टीने आम्ही सगळ्या भक्तांच्या विनंतीच्या अनुसार यावर्षी त्याचं नूतनीकरण करणार. हा फोटो ह्याप्रमाणे त्याचं हे होईल, आर्किटेक्टरला आम्ही करून घेतलं. ह्याची भव्यता म्हणजे आता सध्या 10 फूट उंची जी आहे ती 13 फूट उंच पहिला सभामंडप, आज परत 10 बाजूलाचा एक मजला म्हणजे 23 फूट आणि त्याच्यावरती शिखर म्हणजे जवळ 40 फुटाच्या उंचीवरती कळस पूर्ण असेल अशी योजना. हे आर्किटेक्ट मिराशी म्हणून कोल्हापूरचे आहेत, ते करून देत आहेत. तर हे करण्यात होते, तुम्ही जरा पेपरला दिलं तर काय चांगलं होईल, म्हणजे लोकांना सर्वांपर्यंत जाईल, हाच त्याच्या मागचा उद्देश. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ह्याला जे 5 कोटी रुपये खर्च होणार, ह्याच्यासाठी संस्था कोणाकडेही पैसे मागायला जाणार नाही किंवा संस्था कुणालाही पावती पुस्तक देऊन पैसे जमा करा कुठेही असं सांगणार नाही. असा जर कोणी आढळला तर तुम्ही पोलिसांना तक्रार करावी म्हणून त्याला हे लिहा सूचना. संस्था कोणाकडेही पैसे मागणार नाही, भक्तगण देतील त्याच्या आधारावरती हे पूर्ण होईल याची खात्री आहे आम्हाला. काही जण संघटना वगैरे काढून बाबांचं नाव घालून वर्गणी वगैरे गोळा करतात, पुढचे परस्पर कार्यक्रम राबवतात. आमचा सक्त विरोध आहे त्याला संस्थांतर्फे, आणि ते आर्थिक घोटाळा करतात. त्याचं नाव भाजपाचं वापरल्यामुळे आमच्या संस्थांवर येते. त्यावेळी आमची विनंती आहे आपल्या सर्वांना, ते आव्हान आहे की असं करू नये, असं होता नाही. याच्यासाठी तुम्ही याच्यात द्या, तुमच्या त्याचा उल्लेख करा. उल्लेख करा. तू उभारणीसाठी देणगी द्या असं आवाहन केलंय नाही करणार. पावती पुस्तकं अशी पाठवतो ना, बाहेर कोणाकडे देणार नाही किंवा जमायला जाणार नाही. कार्यालयात किंवा भाविकांच्या माध्यमातून होईल त्याचं जीर्णोद्धार असं येते. त्याच्यासाठी बाबा असं कोणाकडे स्पेसिफिक असं करणार नाही. वैयक्तिक आश्रमात येऊन त्याची रितसर पावती असं केलेलं, तरी पण परस्पर केला. यावेळी आम्ही आता त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि फ्लेक्स करून आम्ही हे सुद्धा करणार आहोत की मंदिराच्या बाहेर. त्यांनी गेल्या वर्षी सांगून सुद्धा यांना पण करणार आहेत ते. प्रत्येक कोणाला अडवायला आम्हाला जमणार नाही. यावर्षी सुद्धा त्यांनी काहीतरी पत्रिका वाटतायत बाजाराचा, आमच्या कार्यावर आता आलं. पण तुमच्या माध्यमातून लोकांना सांगत बघावं की हे भाईचारा माझ्या आश्रमातर्फे चालू नाही आहे, तर संस्थांतर्फे चालू नाही, ते वैयक्तिक करतो. वैयक्तिक
तर तरी काही जणांकडे 4,000, 5,000, 7,000 अशा असे लाखो रुपये गोळा करतात. रकमा घेतलेल्या आहेत आणि त्यातले एकही पैसा आमच्या संस्थानाकडे कोणी दिलेला नाही. उद्या प्रश्न कसा येईल, कोणतरी म्हणणार हे कोणी म्हणजे काय म्हणणार हे पावती नाही देतात, पैसे गोळा करतात. आता पैसे आमच्याकडे आले त्यावेळी पावती कशी द्यायची? संस्थांच्या नावावर ते गोळा करतात. पण संस्थांच्या नावावर जर गोळा करत असतील ना, तर संस्थांचे पदाधिकारी किंवा ट्रस्टी म्हणून तुम्ही त्या संदर्भात पोलीस कंप्लेंट किंवा त्यांना संबंधित लेखी नोटीस बिटीस असं काय दिलाय का? नाही दिलेलं नाही. लेखी कारण नोटीस तो अधिकार तुमचा आहे ना. अधिकार आहे, पण आम्हाला त्या मार्गाने जायचं नाही. ही संस्था ही धार्मिक आहे, प्रत्येकाने त्या गोष्टी समजल्या पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा डाग लागता कामा नये. आमच्या आता तरी मध्यंतरी त्या सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही. उपोषण केलं, सभासद घ्या म्हणून सांगितलं आम्हाला, आम्ही ते घेतले. शेवटी काय झालं, त्या लोकांनी आमच्यावर केस घेतले कोर्टात. आता तारखा लागतात, आमचं काम टाकून द्यावं लागतं. त्याची गेल्या शनिवारी तारीख होती, आता उद्या पण सोमवार तारीख आहे, मग शुक्रवार तारीख आहे. हे शेवटी त्या मार्गाने जाणं म्हणजे आम्हाला पटत न पटते, त्या लोक करतात त्याला हे तोंड द्यावंच लागतं ना शेवटी. मग त्यांच्यावर कुठली कारवाई होण्याची मागणी आपण अशी करणार आहात काय किंवा काही विचार करू, पण आता सध्या तर नाही. कारण आता सध्या आम्हाला महत्त्व आमचं देवाच्या उत्सवावर आहे, त्याच्यामुळे उत्सव झाल्यावर नंतर नक्की विचार करणार. अशा विविध संघटना देखील कार्यक्रम राबवू शकतात भविष्यात, त्यावेळी काहीतरी उपाययोजना आपल्याला आता सध्या आम्ही फ्लेक्स लावणार. फ्लेक्सच्या माध्यमातून आणि आपल्याला आवाहन करून सांगतो की फ्लेक्स लावणार, त्याच्यावर असं हे करणार की निवेदन करणार की संस्थांची परमिशन घेतल्याशिवाय कुठचाही व्यवहार याच्या पुढे होता नाही किंवा कुठचाही कार्यक्रम राबवला जाता नाही. म्हणजे स्पर्धा घेतली तर विरोध नाही, फक्त त्याच्या नावाखाली पैसे गोळा करण्याला तुमचा नाही, संस्थेचं नाव बदनाम होईल असं काही अच्छा त्याला म्हणजे स्पर्धा घ्यायला काय वैयक्तिक बरोबर, संस्थांचं नाव वापरून घेऊन संस्थांचं नाही, बाबांचं नाव वापरून घेऊ नका. बाबांचं नाव असलं की संस्थान आलं. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.